बोला मॅडम, काय पाहिजे? शर्ट पाहिजे. काय साईज पाहिजे? 40. कितीच्या रेंज मध्ये दाखवू? 400 पर्यंत दाखवा की. काय मॅडम, एवढा स्वस्त माल आपण ठेवत नाही. जरा अच्छा दिखाना. कलर कोणता दाखवू? लाल दिखाना, अच्छा दिखेगा. हे बघा. चांगला दिसायला नकोय. नगाला नग द्यायचंय. एक काम करा, सगळ्यात खराब दाखवा. मॅडम, खराब माल आपण ठेवत नाही. बर, मग दाखवा 700-800 पर्यंत. ठीक. हा का मॅडम, एकदम स्वस्त आणि बेस्ट. 800 रुपये फक्त मॅडम. बर, हा द्या. पैकअप भैया, पैकअप नहीं, पैक ऑन. हाँ, पैक ऑन. भैया साहेब, तो शर्ट शीतल भाभी ने कुणासाठी घेतला असेल? उसका कोई जीतू काकांचा बर्थडे होगा आज, होय ना? हाँ. There you are. साधारणपणे जी महत्वाची कामं आपल्या हातात येतात ती मी वाचून दाखवतो. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंदिराच्या सगळ्या कामाचा खर्च तसा वर्गणीतून जमा झालाच आहे. तरी पण मंदिराचा परिसर आणि परिसरात आपल्याला एक वाचनालय आणि एक अभ्यासिका, झालंच तर लहान मुलांसाठी खेळायला एक बाग तयार करायची आहे. त्यासाठी जरा निधी आपल्याला कमी पडतोय, तर आपण सगळ्यांनी जरा त्याच्यात लक्ष घातलं तर बरं होईल. साधारण किती खर्च आहे बापू? आता ह्या बजेटनुसार बघितलं ना तर हे वाचनालय, अभ्यासिका एक 2-1 लाखाच्या आसपास खर्च येईल सगळ्याला. हरकत नाही. आणखी एक महत्वाचं, रंगकामासाठी आपल्याला एखादा दुसरा माणूस बघायला लागणार आहे. आणि तू पहिल्यांदा बघितलेला रंगारी कुठे गेला? नाही, त्याच्याच्यानं नाही होणार काम. का? हा लोडेज काम आहे त्याचं. त्याला काम झेपत नाही आणि कामाचा उरक बी नाही त्याला. गांताडा आहे. आपण असं करू, आपण दुसरा माणूस बघू. 10-12 दिवस उगाच घालवल तो आपले वाया. हो, देवाच्या कामात हलगर्जीपणा नको. बरोबर आहे आप्पा, बरोबर आहे. यार पोरांनो, बसा बसा बसा. बघा आम्ही काय करतोय, काय करत नाही. तुम्ही अलीकडची पोरं कशात लक्ष घालत नाही. सगळं आम्हालाच करायला लागतंय. असं काय नाही, आम्ही बी आहेच की. अरे तसं नव्ह, तुम्ही आहेच की, पण आता पुढे जाऊन तुम्ही बी याच्यात लक्ष घालायला पाहिजे. आपलं गाव 2 धरण बांधताना उठलं. होय होय, खरं आहे ना. 100% विस्थापन झालं. त्या काळी चांदवडी, बिवडी, आसगाव, वेलंग इथल्या गावकऱ्यांनी स्वतःची राहती घरं, रानं सगळं सोडून धरणाला महत्व दिलं. 72चा दुष्काळ सगळ्यांनी बघितला होता, त्यामुळं सगळ्यांना ते महत्व पटलं. ते दिवस आठवले की अंगावरती काटा उभा राहतो. देवीच्या कृपेनं सगळ्यांचं भलं झालं. आता मंदिराचं बांधकाम सुद्धा देवीच्या कृपेनं व्यवस्थित पार पडू दे म्हणजे झालं. भाऊजी, तू काय बोलत नाहीस? आता तुमचं चाललंय ना. ना फौजीला म्हणा मंदिराची वर्गणी राहिली, देणार आहे का नाही? अरे दिल की त्याच्या इच्छेनं. अहो, इच्छेचा प्रश्न नाही ना. मी पण माझं एक मंदिर बांधतोय. कसलं रे? बांधल्यावर बोलवलंच की. म्हणूनच माळाव जातोय सोय टिकाव घेऊन पाया खानायला. तसं म्हणा, पण माझं मंदिर मीच बांधणार. त्यातले देव मीच घडवणार. आणि या मंदिराचं म्हणाल तर मी आहेच की बरोबर. चांगलंय बाबा, तू काहीतरी चांगलं काम करणार हे माहित आहे मला. समाधान, ते सगळे हिशोब सांग बरं.
दादा मी काय म्हणतोय आपण ते स्टील माघारी केलं की नाही ते बिलातनं कमी करून घेतलं का हो घेतलंय कमी करू. आजचे समजा बरोबर आहे त्याच्याबद्दल काय वांधा नाही मी तसं नाही म्हणतो मी काय म्हणतोय बापू आपण एवढं स्टील घेतलंय त्याच्याकडनं तर त्याला म्हणावं मंदिराला काहीतरी हातभार लावू की. हे बघा त्याच्या इच्छेने त्याला काय द्यायचं असेल ना ते देऊया. हा उगाच जबरदस्ती नको. काय ठीक आहे शर्ट शर्ट कसला हे शर्ट राहुल्या कसला येऊ शर्ट. त्याला सांग घालायचं असेल तर घाल नाही तर दे परत. ए तिला सांग माझं मी बघतो म्हणून. माझं मी बघतो. काय बघ तू. राहुल्या एकावर एक फ्री मिळाला वाटतं शर्ट. विकत घेतलाय. लेबल बघ. 800चा व्ह्यू दिसतंय ना. दिसतंय की. लेबल खरं आहे का नंतर लावलंय. हे बघ आजा तुला मी शर्ट दिलाय विषय संपला. गप घाल. घालत नसतं मी हे शर्ट. तू हा शर्ट कसा घालत नाही ना ते मी बघतेच. मग आता शर्ट घालणार होय. शर्ट घालणार की पण मी नाही तू.